थांबा, स्किप करू नका. आज मला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मी तो फोटो नाही लावत आहे, पण तुम्हाला कोल्हापूरमध्ये जी घटना घडली ती माहितीच असणार आहे. तर ती बाई होती की त्यांनी मुलाला तिथे करायला सांगितलेली, बट आपण एकाच बाजूने विचार करतो आणि ज्या बाईने व्हिडिओ काढून टाकला तिलाही काही कळत नाही. आज उद्या जर त्या बाईने आत्महत्या केली किंवा तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, त्या निरागस मुलाकडे कोण बघ. तो व्हिडिओ तुम्ही नीट बघा. कसं ते छोटंसं बाळ छोटंसं तोंड करून उभं आहे. त्याला किती वाईट, त्याला काही समजतही नाही. आणि राहिला प्रश्न, त्याने 5 वर्षाच्या आतलं बाळ आहे ते. किती छोटं आहे. आईच्या मांडीवरसुद्धा करतात ना मुलं. काही फरक पडतो का एवढा? का एखाद्या बाईला एवढं जास्त टार्गेट केलं जाते ना, मला तेच कळत नाही. द्या ना विषय सोडून. झालं गेलं. इतके तिचे बॅनर बनवून तिला बदनाम करू काय होणार आहे? आपल्याला ना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागणार. एखादी गोष्ट धरायची, पण ती वेळेत सोडून देता आली पाहिजे. इतकी पण नाही लांबवायची की त्या जेणेकरून दुसऱ्याला त्रास होतो. तिला त्रास होण्यासाठी लोक खूप काय करतात, त्याच्यावरती रील बनवतात. रील पण कशा की त्याची ॲक्टिंग करतात. अरे कालच मला इन्स्टाला तशी रील पडली. का? द्या ना विषय सोडून. ती काय माफीचा व्हिडिओ टाकणार नाही आहे, कारण ती एक आई आहे आणि तिने काही चुकीचं केलेलं नाही असं तिचं मत आहे.